मित्रांनो, म्हणजे वडापाव तयार आहे. त्याच्यासोबत खिचडी, कढी, एक नंबर आयटम आहे. आता बघून टेस्ट करून कसं काय ना, कारण की याच्यासोबत कढी खूप छान लागली. खिचडी बनवलेली होती, सोबत कढीसोबत खायची. परत नंबरही बनलेले आहे. तुम्ही पण असे तुमच्या फॅमिलीसोबत खा, आनंद घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्याला याची आज पॅटीस करायची आहे. तर आपण बटाट्याची चटणी करायची आहे. वडापाव करायचा आहे. तर त्या आपण बटाट्याची चटणी करून ठेवले. तर चला आपलं तेल गरम झालं. छान होते ते. आता ते जिरे लाल मध्ये थोडी हळद घालते. कढी किती टेस्ट लागते. कडक करून फोडणी द्यायची. चांगली चव लागते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने जास्त ताण घ्यायचं कामच नाही. जे असलं तेच टाकायचं. लगेल्या लेस मोठं टाकायचं म्हणून असं काही नसतं. जे असं तेच टाकायचं ते पण चांगलीच होती. तर काही नागिनीचं पान घालते, लवंग घालते. तर आपल्याकडे तसं काही नाही बी नाही, आपण घालीत बी नाही. आपलं हेच बरं आहे, साधं सोपं एकदम. तर मित्रांनो, आज वडापाव बनवणार आहे. त्यासाठी आता कढी वगैरे व्यवस्थित बनवायचं आहे. चटणी काढलेली, त्यानंतर हे असे पाव आणलेले आहेत आणि आता याचे वडापाव बनवणार आहे. कारण की हॉटेलमध्ये खाल्ल्यापेक्षा जेवढा आपल्याला हॉटेलमध्ये एका व्यक्तीला खाण्यासाठी खर्च लागतो, त्या एका व्यक्तीच्या खर्चामध्ये सगळ्या फॅमिलीला खायला भेटतं. आता 20 रुपयाचे 2 पाकिट आणलेली आहे. बाकीचं सगळं चून पीठ वगैरे आपलं घरचं असतं. म्हणजे सरासरी 50 रुपयामध्ये आपण सगळं पूर्ण कुटुंबाला खायला भेटतं. त्याच्यामध्ये मिरची पावडर आलं, मिरची आलं, सगळं आलं. हे बघा, हे बटाट्याची चटणी बनवलेली आहे. आणि परत कसं असतं हॉटेल्समध्ये खायचं म्हणल्यावर, हॉटेलमधलं कसं आहे, काय आहे, कोणत्या प्रकारचं पाणी वापरतात, कसं वापरतात, हे सगळं आपल्याला काही माहीत नसतं. आपण स्वतः चांगल्या प्रकारे बनवून खाऊ शकतो घरच्या घरी. त्याच्यामुळं हॉटेलमध्ये खाल्ल्यापेक्षा आपल्या घरी बनवून आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मुलाबाळासोबत खाणं खूप फायद्याचं आहे. कारण की बाहेर आपण एकटे खाऊ शकतो, पण फॅमिली खाऊ शकते का आपली? त्याच्यामुळं असं घरी बनवायचं, सगळ्यांनी सोबत बसून खायचं. कारण की आपण स्वतःचं खाऊन काही उपयोग नसतो. आपल्या लहान मुलांना, कुटुंबाला, सगळ्याला खायला भेटलं पाहिजे. या हिशोबानं आपण काही जरी करायचं असलं तर आपण घरी बनवत असतो आणि सगळ्यासोबत सगळ्यांना एका जागेवर बसून आपण त्यांच्यासोबत हा आनंद घेत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण कसं बनवता येतं अशा पद्धतीने तुम्ही पण घरी बनवून बघा. खूप छान क्वालिटीनं आणि खायला पण खूप छान लागते. त्याच्याबरोबर ह्या जे काही आता आपण बनवणार आहे वडापाव, तर त्याच्यासोबत कढी असणं खूप गरजेचं आहे. कढी एक नंबर लागते. त्याच्यामुळे आपण कढी पण बनवलेली आहे. हे बघा आपली कढी बनवलेली आहे. हे बघा जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि ते मिश्रण आपण याच्यात टाकलेलं आहे. तर अशा प्रकारची फोडणी दिलेली आहे. जिरे बघा किती छान दिसते, खायला पण लय छान वास येतो. जिरे आणि मोहरी
बघा आपल्याला आता ते पॅटीस करायची आहे. तर वडापाव की नाही आज? तर हे बघा आपल्याला ते वडापाव करायचा आहे. तर त्यासाठी हे डाळीचं पीठ आहे. किती घेतलं ते? दोन. हे बघा हे दोन दोन अडीच वाट्या पीठ आहे. गोड बघा टाक. याच्यामध्ये हे नमक आहे. गोड असा म्हणून. ओवा. ओवा टाकली. बघा थोडी हळद टाकते. थोडा आहे खायचा सोडा. अजून ओवाच हे बघा थोडा ओवा. मोठ्या बोल ना. ओवा टाकला ना थोडा. हो ना म्हणलं ना थोडा ओवा. बघा हे आता याला चांगलं मिश्रण करून घ्यायचं. याच्यात थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याला चांगलं याचे गोळे फोडायचे, याचे गाठी बनवते याच्यात. जसं बघून आलं ना तसं याचं लाईट बदलतो. कसं काय? ते चमकत त्याला असं वर नाही केलं ना. की फुल होतं, खाली केलं की हे कमी. चमकत असं ते हा. हे असं असं चमकत हे असं केलं की असं केलं की. पहा पुन्हा असं वर केलं ना जास्त हे बघा हे असं पीठ कालायचं आणि चांगलं असं पतलं झालं पाहिजे. ते पतलं जास्त असलं पतलं पण नाही पाहिजे. पतलं असलं तरच ते चिटकत घट्ट झालं की नाही जे चिटकत. जास्त घट पण नाही पाहिजे. जास्त लय घट्ट नाही आणि लय पतलं बी नाही. थोडं मिडियमच लागतं हा. त्याला. म्हणजे असं भाजीचं पीठ नाही लागत ना ते. हा ना. थोडं मोकळंच लागतं. थोडी झाली तर खाली येते. उकळा फुटला. हे बघा हे असं पीठ मस्त पतलं करायचं. बस. हे बघा आपली कढी आता ओके झालेली आहे. तर आता याला खाली उतरून ठेवते. आता गॅस पण गॅस बंद केलेला आहे. हे बघा आता ही पाव आहे ना, तर ही चाकूने कापून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये याची आलूची चटणी, बटाट्याची चटणी, तर ही अशी भरायची याच्यामध्ये. हे बघा ही अशी. थोडं तेल तापायचं राहिलेलं आहे. बुडत नाक ना. बुडीनं त्याच्यात टाकणं. ही पाव आहे याच्यात चटणी भरलेली. तर हे बघा मी अशी बुडू राहिली ही. चिटकून चांगला डबल तर टुटकी मार. हे बघा अशी टाकायची. बघा अशी केलेली आहे. याला थोडंच तळू द्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं. लय लाल नाही म्हटली पाहिजे ती, थोडी मिडियमच. ही झालेली मस्त असं ठोस झालेली. हे बघा अशी
आपण ही एक केलेली आहे, तर ही छान झाली. तर असे बाकीचे बी नाही, अशा प्रकारेच आपण करणार आहोत. मंडळी नमस्कार. आज जरा आगळावेगळा कार्यक्रम आहे आपल्या इथं. तर हे बघा, तशी पहिले सुरुवातीला कढी बनवणार आहे. कढीसाठी हे बघा, याच्यामध्ये ताक आणि चुनपीठ कालवलेलं आहे. घरचं ताक आहे आणि याच्यामध्ये मिरच्या, परत काय मीठ, मिरच्या, लसूण, जिरे, अद्रक आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे सगळं ठेसून घेतलेलं आहे. हा याच्यामध्ये ताक टाकलेलं आहे. आता याची कढी करायची. थोडं हे चुनपीठ टाकलेलं आहे. हे असं हा हे असं